परतवाडा शहरात सुरू असलेली अतिक्रमण हटाव मोहीम, घर टॅक्स सर्वेक्षण, नजूल जमिनींच्या फ्री होल्ड प्रकरणातील प्रलंबित फायली आणि बंद पथदिव्यांच्या प्रश्नांवरून मानवाधिकार संघटना अचलपूरच्या वतीने प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले होते. मात्र निवेदनावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने संघटनेचे अध्यक्ष तुळशीराम धुर्वे व त्यांचे सहकारी 15 ऑगस्ट पासून उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. सार्वजनिक रस्ते, फुटपाथ आणि शासकीय जागांवरील अतिक्रमणे हटविण्यास संघटनेचा विरोध नाही, परंतु कारवाई दरम्यान लहान दुकाने व बांधकामांवर कठोर कारवाई होत असताना काही मोठ्या प्रमाणावरील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. परतवाडा येथील कुटीर रुग्णालय परिसरातील रहिवाशांच्या घर टॅक्स आकारणीसाठी केलेल्या सर्वेक्षणाची माहिती व लेखी अहवाल देण्याची मागणी करण्यात आली. 1 मार्च ते 25 मार्च दरम्यान दाखल करण्यात आलेल्या नजूल जमिनी फ्री होल्डच्या फायली अद्याप प्रलंबित असून त्या लवकरात लवकर निकाली काढण्यात याव्यात. शहरातील अनेक भागात पथदिवे बंद असून नगर परिषदेच्या इलेक्ट्रिशियन विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दा मांडण्यात आला. दादा पुरुषोत्तमजी धुर्वे, आपण मला वाटते तिसऱ्या दिवशी आजचा तिसरा दिवस आहे. तुम्ही 3 दिवसापासून इथे उपोषणाला बसलेले आहात. आपल्या कुठल्या कुठल्या मागण्या होत्या? आपलं आहे पहिला कालीमाता नगर, जे कम से कम ते 20 वर्षापासून राहून आले इथं. आतापर्यंत त्यांना ना घर टॅक्स भेटला, ना PR कार्ड भेटलं, ना तिथं काही सुविधा, मूलभूत हक्क सुविधा जे आहे, रस्ते, नाली, लाईन भेटलं MSCBच्या इकडून. पण आता काही जागा आणखी लाईन पाहिजे, नळ पाहिजे, असे मूलभूत हक्क सुविधा तिथं आतापर्यंत वंचित ठेवण्यात आल्या. ते पूर्ण सुविधा भेटल्या. त्याच्यानंतर नगरपालिका मार्फत 2 वर्ष पहिले सर्वे झाला आहे याचा कशाचा घर टॅक्सचा. तेही आतापर्यंत पेंडिंगमध्ये नगरपालिकाने ठेवले आहे. त्याच्यानंतर PR कार्डचाही सर्वे झाला आहे, तेही पेंडिंगमध्ये येत आहे. त्याच्या आता पूर्ण आपले नगरपालिका मार्फतची पूर्ण बॉडी बसली आहे, नगराध्यक्ष बसले आहे, आमदार झाले आहेत. त्याच्यानंतर आपले हे नगरसेवक आहे. पूर्ण पेंडिंग काम आहे नगरपालिकेतर्फे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे जे फ्री होल्डसाठी आपल्या भूमी अभिलेखच्या इथून ते कॅम्प लावलं होतं नजूल जमिनीचे, ते PR कार्डसाठी तेही पेंडिंग पडले आहे. फाईला फक्त हे प्रशासन जमा करते, काम काहीच नाही करत, वेळ काढूपणा करते. ते प्रशासनची आदत. अचलपूर परतवाडा शहराचे अर्धे लाईट बंद आहे. वस्तीचे मेन जगाचे हायमार्क झालं, इस्टेट लाईट झालं, पूर्ण बंद आहे. हे नगरपालिका पूर्ण झोपेमध्ये, प्रशासनही झोपेत आहे, हे जो साहेबही झोपेत आहे. आणि अतिक्रमण हे कुठं काढतात? जे गरीबाचे अतिक्रमण त्यांना काढायला पाहतात. मोठे मोठे लोकांनी 4-4, 5-5 हजार इस्त्रीपूट करून ठेवलं आहे. धंदा सेट लोक त्यांच्या इकडे जाणार नाही, सदर बाजार मध्ये जाणार. जिथं गरीब दिसते तिथंच जातात. हे प्रशासन एवढं हे झालं, बेवारच झालं. येजू साहेब किती जातात रस्त्यावर, त्यांना दिसत नाही. काय लोक झाडं कापून झाले, अतिक्रमण झाले. फक्त म्हणतात पर्यावरण. आम्ही आधी इथं समिती आहे पर्यावरणचं, काय करून राहिली पर्यावरण समिती? फक्त ते भ्रष्टाचार करायला पाहते. आता इथं आदिवासी भवन आहे, आदिवासी भवनची जागा पूर्ण खाऊन घेतली लोकांनी. आजचा हा तिसरा दिवस आणि या 3 दिवसाच्या दरम्यान तिसऱ्या दिवशी पर्यंत आतापर्यंत किती अधिकारी व किती लोक पदाधिकारी वगैरे तुम्हाला भेटायला आले? पहिला दिवस आपले येजू साहेब आले होते, त्याच्यानंतर त्यांचे नायब तहसीलदार आले होते, त्याच्यानंतर CO साहेब आले होते. ते त्यांनी फक्त आश्वासन होते, काहीच नाही केलं. आता हे कागद आलं तुमच्या समोर, ते मुख्याधिकारीला पत्र पाठवलं, ठाण्यात आपलं पत्र झालं, ते भाई यांचं उपोषण चालू आहे. आम्हाला फक्त आश्वासन देत, हे आम्ही 5 वर्षापासून सर्वांना आश्वासन. आज आपल्याला कुठलं आश्वासन देण्यात आलं? आम्हाला आश्वासन हे पत्र आलं, त्यांना कळवलं, द्यायला नगरपालिकेला पत्र पाठवून कळवलं. हे कोणी पाठवलं? हे साहेबांना, SDO साहेबांना. SDO साहेबांनी नगरपालिका मुख्याधिकारी यांना पाठवलं. यात कुठलं आश्वासन दिलेलं आहे तुम्हाला? असं काही आम्हाला नाही दिलं. त्यांना कारवाई करा म्हणून, यांचे जे लोक बसले आहे लवकर कारवाई करा. आजचं यांचं उपोषणचा तिसरा दिवस आहे म्हणून. आता आपली पुढची भूमिका काय राहील? आम्ही आमचं उपोषण चालूच ठेवणार आहे जेवपर्यंत ते त्यांची कारवाई करा ना. आता आमचे 4-5 लोक गेले होते तिथं, ते म्हणतात नाही आले 15 दिवस. काय तर 15 दिवस तुमच्या माझी कर्मचारी नाही आहे, कर्मचारी नाही का त्यांच्यामध्ये? पटापट जा कालीमाता, अर्ध्या दिवसामध्ये सर्व होते. हे चुत्या बनवाबनवी आहे फक्त यांचे. वेळ काढू पण पगार कसं फुकटाची घेऊन राहिले का? 70-70, 80-80 हजार रुपये पगार आहे. काय कोणतं काम करून राहिली नगरपालिका? फक्त टेंडर काढून राहिले, बोगस काम करून राहिले. पूर्ण बोगसगिरी आहे नगरपालिकामध्ये. ज्याला माल भेटला तो चुपचाप, ज्याला माल भेटला तो चुपचाप.
गरीब हा कालंका माताचा परिसर आहे पूर्ण आहे ना. अलीकडे पूर्ण परतवाड्यामध्ये भ्रष्टाचार आहे म्हणतो, माझा आरोप आहे. नाही, आपल्या मागण्या आता कुठल्या एरियासाठी आहे? आपल्याला PR कार्ड करून देण्यात यावं. काली माता नगर आहे, पण आता हे नगरपालिका एक नॉर्मल काली मातावर सुधारू नाही शकत. 20 वर्षापासून काय झोपले आहे काय? हे सीओ साहेब आहे, या सीओ साहेब आहे मेन. पूर्ण यानं फाईल केली नगरपालिका तयार, यानं पूर्ण ते केलं आहे काम. पण हे साहेब, हे आपले जो आहे साहेब आहे, यानं काय केलं? काहीच नाही केलं यानं. फक्त येतो हा करतो. पहिले आलं होतं ह्या भूमीवरती. काय करते तो? मिच करते. त्याला जाऊ दे व्हिडिओतले. मिच करते, काम काहीच नाही करत. एक अधिकारी नाही भेट झाले. हे असा अधिकारी आहे का? सीओ कसा पाहिजे एकदम? शहर आहे ना, अमरावती आता शहर जिल्हा बनणार आहे ना, असे सीओ पाहिजे का? गरीबा लोकांचे काम नाही करून राहिले. 8 दिवसांनी 15 दिवस 1 महिना म्हणून राहिले. हा, कलेक्टरचा लेटर येऊन राहिलं, त्याचं ध्यान नाही देऊन राहिले. तर आता आरोग्य विभाग तसं आहे, पूर्ण नगरपालिका तशीच आहे, भ्रष्टाचारनं भरली आहे. माझा आरोप आहे, मी सिद्ध करून दाखवतो. मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचा तुमचा आरोप आहे, किंवा जे काही जनसामान्य जनतेसाठी काम करायला पाहिजे ते काम होत नाही आहे. त्या कामाच्या विरोधात तुम्ही तुमचं उपोषण यापुढेही असं सतत सुरू ठेवाल, असं तुमचं म्हणणं आहे? हो, सुरू राहतात आमचं जोपर्यंत त्यांचे कारवाई करा ना तुम्ही. तुम्हाला ते पाहिजे ना डबल ते म्हणजे डबल लोकांचे नाव गेले. तुम्ही किती दिवस लागते? अर्ध्या दिवसाचं काम आहे ते. 1 महिना कायले करावं लागते? ते गरीबाला पाहून लांबून राहिले ते राबून राहिले, ते नाटक आहे त्यांचे. 1 महिना लागते का? काय त्यांना दिल्ली जावं लागते का सर्वे करायला? इथंच सर्वे करायला लागते त्यांना नगरपालिकामध्ये. नगरपालिका 3 लोक सर्वे करू शकतात त्यांना. पदाधिकारी कोण कोण भेटायला आलं? अधिकारी आपले ते तिघे साहेब आले. आपले पदाधिकारी, नेता मंडळी आले नाही आपले. फक्त लहानी भाऊ आले, मॅडम आले आहे ना. अक्षरा लहाने आपल्याला भेटायला आल्या, नगरसेविका. उपोषणाचा आज 3रा दिवस असून भाजपच्या नगरसेविका अक्षरा लहाने यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. नगरपालिकेकडून लवकरात लवकर या मागण्या निकाली काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांनी स्थानिक नगर परिषदेला या संदर्भात पुढील कार्यवाही तातडीने करण्याचे पत्र दिल्याची माहिती मिळाली आहे. जोपर्यंत सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील असा बडगा उपोषणकर्त्यांनी धरला असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नवनिर्वाचित नगरसेविका अक्षरा लहाने इथे या उपोषणकर्त्यांना भेटायला आल्या आहेत, त्यांना भेट दिली आहे. संपूर्ण समस्या या उपोषणकर्त्यांनी अक्षरा लहाने यांच्याकडे मांडलेल्या आहेत. आता अक्षरा लहाने काय म्हणतात ते बघू. आपण सगळेजण पाहतो आहे की आज जवळपास आमचे दुबे दादा हे उपोषणासाठी बसलेले आहेत जवळपास 2 दिवसापासून. तर आणि त्यांच्यासोबत पूर्ण महिला आणि सगळे पुरुष सुद्धा त्यांच्या सोबत बसलेले आहेत. तर अनेक प्रभागमधल्या समस्या आहेत, कारण आता जवळपास 5 वर्ष हा प्रशासक होतोय. प्रशासका काळामध्ये कोणतेही काम विकास कामं न झाल्यामुळे बरेच कामं हे असं पेंडिंग आहेत. आणि आम्ही सुद्धा प्रयत्न करत आहोत. एक नगरसेविका प्रभाग 8 ची नगरसेविका म्हणून मी सुद्धा एक प्रयत्न करत आहे की प्रभागमधले सगळ्या समस्येचं निवारण हे झालं पाहिजे. जवळपास मी सुद्धा सीओ साहेबांना लेटर दिलं होतं. तसेच आपले जे महसूल मंत्री आहेत, आपल्या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत, त्यांना सुद्धा निवेदन दिले आहे. जे पोल आहेत, नवीन पोल बसवणे किंवा जे जळलेले दिवे आहेत, जे लाईट आहेत, ते नवीन लाईट बसवणे. आणखी प्रभागामधल्या ज्या समस्या आहेत त्या सगळ्या समस्यावर मी सुद्धा बरेच निवेदन दिलेले आहेत. आणि त्यांनी आश्वासन सुद्धा दिलेले आहे की ही कामं आपण लवकरात लवकर तातडीने पूर्ण करावी. नगर परिषद मध्ये सध्या बीजेपीची सत्ता आहे. सत्ता बीजेपीची असून आपणही बीजेपी समर्थक आहात किंवा बीजेपीचं कार्यकर्ता आहात. तर यावेळेस आता पुढचे बीजेपीच्या सत्तेचे किंवा नगराध्यक्षांचे पाऊल काय राहतील, किंवा आपल्याकडून त्यांना नगराध्यक्षांना सांगून या संपूर्ण प्रकरणामध्ये या उपोषणकर्त्यांसाठी कुठलं पाऊल उचललं जाईल? मी आधी असे बोलले आहे की प्रशासक काळामध्ये जवळपास 5 वर्ष कामं झालेले नाही आहेत आणि त्या कामाचं पेंडिंग सगळ्या नगरसेवकांना सगळ्यांच्या अंगावर पडलेले आहे. आणि सगळ्यांना कामं जास्तीत जास्त अंगावर पडल्यामुळे ते थोडी विकास कामं लेट होतील.
पण विकास कामं होतील एवढं मात्र नक्की. आणि आज जे तुम्ही बोलत आहात की बा अध्यक्ष आपला बीजेपीचा आहे, अध्यक्ष सुद्धा कामाचाच विचार करून ह्या शहराचा विकास कामं करतील ही त्यांच्याकडून सुद्धा आम्हाला अपेक्षा आहेत आणि ते लवकरात लवकर उपोषणाला सुद्धा भेट देतील. पंकज साबू, विदर्भ न्यूज, परतवाडा.